नमस्कार, रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? की असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आज आपण या जंगलामध्ये प्रवास करत असताना आपल्याला आज कुठली वनस्पती भेटते का ते बघू, आणि जर भेटली तर मग तिची माहिती मी तुम्हाला सांगतो, त्याचं झाड दाखवतो, त्याची माहिती सांगतो, त्याची ओळख सांगतो. तर चला आपण या जंगलामध्ये फिरण्यासाठी जात आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आपण या जंगलामधून जाऊ राहिलेलो आहे. बघा, हा जंगल आहे. आता इकडं समोर या जंगलात जायचंय आपल्याला. काही वनस्पती मिळतात का ते बघायचंय, आणि जर वनस्पती मिळाली तर तुम्हाला नक्की त्याची माहिती मी दाखवतो. त्याचप्रमाणे इथं अजून झाडं येते, तर त्या झाडांची पण तुम्हाला मी माहिती दाखवतो. बघा, तर बघा मित्रांनो, आपण आता या जंगलामधून जात आहोत. बघा, हे जे झाड आहे हे तुम्हाला इथं दिसत आहे, हे आहे सादड्याचं झाड. बघा, हा सादडा आहे, याला आईन म्हणतात, सादडा म्हणतात. असे आपण जात आहोत. बघा, हा जो जंगल आहे, जंगलामध्ये वनस्पती शोधणं इतकं सोपं आणि सहजासहजी नाही आहे. तर बघा, जंगलामध्ये अनेक पशु पक्ष्यादी असतात, हिंस्र पशु असतात, वाघ, सिंह किंवा कुठले प्राणी पण असू शकतात. तर हे बघा असं जंगल आहे. आता ह्या जंगलामध्ये आपण जाऊ राहिलेलो आहे. बघा, चला तर या जंगलात काही वनस्पती मिळाली का आपण तिथं तो व्हिडिओ बनवू. व्यर्थ तुमच्या व्हिडिओमध्ये टाइम घेण्यामध्ये काही अर्थ नाही. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे जंगल मी दाखवलेलं आहे. ते आपण बघायचं आहे ह्या जंगलामध्ये. हे बघा, हे जंगल आहे. पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट. बघा, हे भयान असं अरण्य जंगल, आणि ह्या जंगलामधून वनस्पती शोधणं इतकं सोपं नाहीये. परंतु वनस्पती जर भेटलं तर वनस्पतीमध्ये इतका पॉवर आहे. बघा, तुम्ही मेडिसिन बनवताना डॉक्टर लोक सुद्धा आयुर्वेदाचा खूप असा उपयोग करतात. खूप काही असे लोक आहेत जे आयुर्वेदाचा उपयोग करतात. वनस्पती औषधांमध्ये मिळवली जाते, मिक्स केलेली जाते. तर बघा, हे बघा, इथे एक पिसा वनस्पती आहे ही बघा. आता या पिसा वनस्पतीचा काय उपयोग आहे? ह्या पिसा वनस्पतीची मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. ही पिसा वनस्पती स्त्रियांचा प्रमेय रोग असतो, अंगावरून जाणे, पिशवी खराब होणे, त्याच्यासाठी याच्या पानाची पावडर कोमट पाण्यामधून 1 महिन्यापर्यंत जर घेतली तर पूर्णपणे त्या प्रमेय हे नावाचे सगळे प्रमेय ह्या पाल्यानं बरे होतात. अशा काही वनस्पती येते. बघा, तर असे जबरदस्त माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत राहील. असे जंगलामधून फिरून तुम्हाला व्हिडिओ दाखवून वनस्पती दाखवतो. कधी कधी नुकसे, कधी कधी घरगुती उपाय, अशी माहिती आपल्याकडे दिली जाते. तर चला, आता इथं जवळच वनस्पती आलेली आहे, तर ही वनस्पती मी तुम्हाला आता दाखवतो. आजची नमस्कार मित्रांनो, आता आपण या जंगलामध्ये आलेलो आहोत, आणि ह्या जंगलामध्ये इथं एक वनस्पती आहे, तर ती आपण बघूया. चला, तुम्हाला मी ती वनस्पती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, असं या जंगलामधून आल्याच्या नंतर ही वनस्पती शोधणं एवढं सोपं नसतंय. तर बघा, हे बघा, इथं ही वनस्पती आहे. बघा, हे जे झाड दिसते तुम्हाला, हे जे झाड दिसतंय हे त्या वनस्पतीचे. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. चला, तर हे बघा मित्रांनो, हे जे झाड आहे हिला जंगली बोरबट म्हणतात. हे बघा, अशी पाने येते. हे बघा, हे जी पानं दिसतात मोठल, ही जंगली बोरबटीची पाने येते. बघा, हे झाड तिथं गेलेले फांदी. हे बघा, इथे एक जाळीचं पण झाड आहे, आणि हे एक जंगली बोरबटीचं झाड आहे. बघा, ही फांदी गेलेली आहे बघा वरती. हे बघा, अशी इकडनं आलेले बोरीसारखे काटे पण असतात या वनस्पतीला. तर हे बघा, हिचं खोड बघा, तुम्हाला मी हिचं खोड दाखवतोय. हे बघा, हिचं लाकूड आहे, काही ठिकाणी साल काढून नेलेली आहे बघा याच्यावाली. तर बघा, याचं खोड आहे. हे बघा, काही साल काढून नेलेली आहे औषधासाठी. तर हिचा सालीचा औषधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतोय. तर असं हे बघा, हे बोरबटीचं इथं झाड आहे. इथं खूप झाड आहे. एक हे करवंदीचं झाड आहे, डोंगरची काळे मैना करवंद आहे. एक बोरबटीचं झाड आहे. एक दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल बोरबटीचा पुन्हा चांगला व्हिडिओ दाखवण्यासाठी.
पण इथं माहितीसाठी बघा तुम्हाला इथं दाखवत आहे, हे बघा हे बोरबट, हे बघा. आणि असे लाकूड झाड आहे त्याच्यावाले, हे बघा इकडं पण गेलेले बघा हे मोठं झाड. तर अशी ही जंगली बोरबट, ही बघा ही तुम्हाला इथं दिसत आहे, ही आहे हे बघा ही जंगली बोरबट आहे. तर ह्या जंगली बोरबटीचे औषधी उपाय मी आपल्याला आता इथं सांगत आहे. तर चला आपण तिचे काय आयुर्वेदिक औषधी उपाय, काय तांत्रिक उपाय बघूया. नमस्कार मित्रांनो. तर बघा आज आपण बघितलेले तुम्हाला मी आता एवढं झाड दाखवलं का बोरबटचं झाड, जे जंगली बोरबट बोरीसारखं झाड असतंय पण ते जंगलामध्ये असतंय, त्याला बोरबट ह्या नावाने ओळखलं जाते. बोरबट त्याचे बोरीच्या पेक्षा थोडे मोठे पानं असतात, बोरीसारखेच बोरासारखेच आपले जे गावठी बोर आहे त्या गावठी बोरासारखेच फळं असतात आणि फळं खायला एवढे गोड नसतात, परंतु बोरासारखेच सेम तुम्हाला मी दाखवलेले. आता पुन्हा तुम्हाला मी बोरबटीचा एक व्हिडिओ पुन्हा घेऊन येईल, त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा बोरबट ही आधी तुम्हाला दाखवत येते, मी त्याचे थोडे पानं काढून आणले ती, कारण व्हिडिओ मध्ये मला चांगले दाखवता नाही आले. तर बघा ही बघा ही अशी पानं असतात, ही हिच्यावाली. हिचं मोठं झाड होते, आंब्याच्या झाडावानी सागाच्या झाडावानी असं मोठं झाड होते, बोरीच्या झाडासारखं मोठं झाड होते. हे बघा हिचे पानं ओळखून घ्या. हे पानं ओळखून आपण बघू शकता. हे पानं बघा, व्हिडिओ स्टॉप करा आणि हे पानं चांगले बघून घ्या. तर अशी ही जंगली बोरबट, हिला बोरीसारखे काय येतात, फळं येतात. हिला बोरीसारखे फळं येतात आणि हिला काटे पण असतात, फळं पण येतात, बोरं येतात, पण ही जंगलामध्ये असते जंगली बोरबट. तर ह्या जंगली बोरबटीचा मी तुम्हाला आज आयुर्वेदिक औषधी उपाय म्हणा किंवा तोडगा म्हणा किंवा तांत्रिक उपाय म्हणा, कारण हा उपाय तुम्ही आतापर्यंत ऐकलेला नसेल आणि कोणी तुम्हाला सांगितलेलं नसेल आणि सांगणार बी नाही आणि तुम्हाला कोणी सांगणार बी नाही. युट्यूबवर अशी माहिती कोणी देत बी नाही, फक्त तुम्हाला औषधं देतील, माहिती कोणी सांगणार नाही. तुम्ही लक्षपूर्वक आहे का? कारण तुम्हाला फक्त वनस्पती कोणी दाखवत नाही, तुम्हाला फक्त औषधं दिले जातात, कारण त्यांचा धंदा बंद होईल, त्यांचे पोटपाणी बंद होईल म्हणून ती लोक ही माहिती कोणाला देत नाही ती. तर बघा मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी ही सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवर सांगून दिलेली असते, वनस्पती दाखवली असते, जंगलातले प्रवास दाखवलेला असतो आणि सर्व अशी माहिती सांगून दिलेली असते. ही माहिती सहसा कोणी सहजासहजी तुम्हाला सांगणार नाही, परंतु आपला हेतू आहे की पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान, पूर्वजाच्या अभ्यासातून अवगत झालेलं, गुरुमुखातून मिळालेलं, वैद्यांकडून मिळालेलं ज्ञान, मी माझं ज्ञान संपल्यानंतर वैद्यांकडे जाऊन आणि मी ती माहिती काढतो आणि ती 8-4 दिवसांनी, महिन्यानी पुन्हा मी युट्यूबवर टाकतो तुमच्यासाठी, की ही परंपरा टिकून राहावं. पूर्वीच्या काळी परंपरेनं चालत आलेली अनुभवानं सिद्ध अशी औषधं होती, पण ती लुप्त झाली. त्यांचा प्रचार प्रसारच झाला नाही, त्यांचा प्रचार प्रसार कोणी केलाच नाही, त्यामुळे ती लुप्त झाली. आणि हे लुप्त झालेलं ज्ञान आता ते सगळं तर नाही, पण जेवढं मिळते तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा ही जी जंगली बोरबट आहे, हिचा मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा उपाय सांगतो. असा एक आजार आहे का तो दवाखान्यामध्ये सुद्धा बरा होत नाही, असा इतका जबरदस्त आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे नळगुद. बघा बरेचशा लोकांना नळगुद नावाचा आजार माहिती आहे, काही लोकांना नळगुद म्हणजे काय ते माहिती नसेल. तर नळगुद नावाचा आजार असा असतो की त्याच्या पूर्ण शरीराला काय येते, सूज येते. हात सुजणे, पाय सुजणे, हातपाय सुजणे, शरीर सुजणे, नाही का. शक्यतो हातपाय लवकर सुजतात, त्याने किडनी सुजते, नाही का, लिव्हर सुजतो. तर हातपाय सुजतात, तर हातपाय सुजल्यावर त्याला आमच्या भागामध्ये नळगुद म्हणतात. आणि तो नळगुद शक्यतो दवाखान्यामध्ये तो आजार बरा केला जात नाही. शक्यतो 10-20% लोकांना दवाखान्यामध्ये गुण येतो, परंतु सगळ्याच लोकांना आपल्या नळगुद आजारासाठी दवाखान्यामध्ये रिझल्ट किंवा गुण येत नाही. तर त्याच्यासाठी आमच्या पूर्वजांनी दिलेला हा उपाय एकदम रामबाण उपाय आहे. ह्या वनस्पतीचा एकदम जबरदस्त असा उपाय आहे. हा उपाय आपण करायचा आहे. तर बघा त्यासाठी काय करायचंय, याची जी साल आहे बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे, सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळेस. बोरबटीचं झाड तुम्हाला आधी शोधून ठेवायचे, बघून ठेवायचे. बघून ठेवल्यानंतर सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळेस येऊन याची साल काढायची आहे. याची साल काढायची, याची साल घरी घेऊन जायचे. घरी घेऊन गेल्याच्या नंतर बघा, घरी घेऊन नेल्याच्या नंतर 1-2 मुठी साल पाण्यामध्ये भिजत घालायचे. सकाळी भिजत घातल्यानंतर संध्याकाळी त्याच्या अंगाला उतरता असं पाणी त्या याचं लावायचं. म्हणजे फक्त अर्क तुम्हाला काय करायचंय, बोरबटीच्या सालीचा अर्क काढून पाण्यामध्ये भिजू घालून ते पाणी फक्त अंगाला चोळायचं आहे. हा एक तोडगा म्हणा किंवा तांत्रिक उपाय म्हणा. तर अंगाला चोळल्याने पूर्णपणे तुमचा नळगुद बरा होतो. नळगुद बरा होतो.
तर काय करायचे, ही साल नेल्याच्या नंतर सकाळी भिजू घाला, संध्याकाळी लावा, संध्याकाळी भिजू घाला, सकाळी अंगाला लावा. असा उपाय तुम्ही 7 दिवस करायचा आहे. आणि 7 दिवस तुम्ही असा उपाय केल्याच्या नंतर 6 दिवस उपाय करा. 7व्या दिवशी काय करायचंय, याचं पाणी अंगाला लावा. त्याच्यावरून कुळीद माहित आहे तुम्हाला, कुळीद हुलगे हे माहित आहेत. तर कुळीद किंवा हुलगे शिजवायचे आहेत, इतके शिजवा का ते उकळले फुटले पाहिजे, त्याच्यामध्ये तो रस्सा राहते, त्याला आमच्याकडे काढण म्हणतात. तर असं काढण त्या औषधाच्या वरतून लावायचं आहे. लावून आणि त्याला स्वच्छ साबणाने आंघोळ घालून टाकायचे आहे. 7व्या दिवशी तुमचा नळगूद पूर्णपणे बरा होऊन जाईल. पण लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेस तुम्ही ही साल ब्रह्ममुहूर्तावर काढून सकाळी घरी न्याल, त्यावेळेस ज्या वेळेस घरामध्ये महिला माता असतात, जर कुणाला AMC अडचण असेल, विटाळ झालेला असेल, तर त्या माणसापासून दूर ठेवायचा आहे. त्याने त्या वनस्पतीला त्याचा स्पर्श होऊन द्यायचा नाहीये. याला विटाळ झाल्यास ते तुमचा आजार बरा होणार नाही, ते लागू होणार नाही, गुण येणार नाही. म्हणून मायबापाओ लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. बघा, त्यासाठी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्त बघायचा आहे. त्याच्यावर ती बोरबट नावाची वनस्पती बघायची, तिची साल काढायची, घरी नेऊन ठेवायचे आहे. कोणी सुतकाच्या माणसाचा, विटाळाच्या माणसाचा तिला हात लागणार नाही असा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतर त्याची साल पाण्यामध्ये भिजू घालून आणि ते सकाळी भिजवून संध्याकाळी पाणी अंगाला लावा, संध्याकाळी भिजवून सकाळी पाणी अंगाला लावा. 6 दिवस लावा. 7व्या दिवशी लावल्यानंतर हे पाणी लावा. थोड्या वेळानं हुलावळ्याचं काढण अंगाला लावा, उतारत लावा आणि त्याला स्वच्छ डेटॉल किंवा लायवॉय साबणाने स्वच्छ आंघोळ घालून टाका. तुमचा पूर्णपणे नळगूद बरा होऊन जाईल. पुन्हा नळगूद होणार नाही. पुन्हा बघा, ज्या माणसाला सतत नळगूद होतो त्यांनी जर हा एकदा उपाय केला तर पुन्हा त्याला नळगूद होत नाही. हा एकदम रामबाण उपाय आहे. हा आम्हाला पूर्वजांच्या अभ्यासातून, आमच्या पूर्वजांनी दिलेल्या खजिन्यातून ही एक देणगी आहे. खायचं नाही, प्यायचं नाही, लावायचं, बघा, खायचं नाही, प्यायचं नाही, काहीच नाही. फक्त अंगाला लावल्यानं तुमचा नळगूद पूर्णपणे बरा होतोय. हा एक उपाय. दुसरा एक नळगुदावरचा औषधी उपाय सांगतो तुम्हाला. पळसाचं झाड सर्वांना माहित आहे. पळस ही हिंदीमध्ये पलाश म्हणतात, ढाक म्हणतात, मराठीमध्ये पळस म्हणतात. तर पळसाच्या झाडाची साल काढायची, पळसाच्या झाडाची फुलं आणायची. ती पळसाची थोडीशी साल, चिमूटभर साल, चिमूटभर फुलं पाण्यामध्ये उकळवायची आहे. ती 4 कप पाणी ठेवा, त्याच्यामध्ये थोडीशी फुलं, थोडीशी साल टाका, चांगली खपा खपा उकळू द्या. 4 कप पाणी ठेवा, 1 कप राहू द्या, गाळून प्यायचं आहे. त्यांनी सुद्धा तुमचा नळगूद पूर्णपणे बरा होऊन जाईल. मग हे तुम्ही वरतून लावू शकता, ते आतून पिलं तर सोन्याहून पिवळं. तुमचा अवघ्या 3 दिवसामध्ये नळगूद पूर्णपणे बरा होऊन जाईल. किंवा एकल ते औषध केलं, नुसतं तेच औषध केलं तरी तुमचा नळगूद राहील, आणि नुसतं हेच औषध केलं तरी नळगूद राहील. म्हणजे आपण नळगुदावर तुम्हाला ही 2 प्रकारची औषधं सांगितलेली आहेत. तर ही औषधं करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी राहा, खुश राहा. आपल्याला आरोग्य संपदा, धनसंपदा लादो, असे मी निसर्ग राजाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करेल तुमच्यासाठी. तर बघा, अशी ही बोरबट नावाची जी वनस्पती आहे ही शोधायची आहे. शोधून आणि हिचा उपाय मी तुम्हाला सांगितलेलाच आहे की हिच्या झाडाची साल काढायची आहे सकाळी, आणि हिची साल काढून पाण्यामध्ये भिजू घालून फक्त ते पाणी अंगाला चोळायचं आहे. 6 दिवस. 7व्या दिवशी हुलगे शिजवून त्याचं पाणी चोळून आणि स्वच्छ त्या माणसाला आंघोळ घालून टाका. काही भागामध्ये आपण पाणी घालतो म्हणतो त्याप्रमाणे पाणी घालून टाका त्याला, आणि त्याचा पूर्णपणे नळगूद हा पूर्णपणे बरा होऊन जाईल. बघा, इतका जबरदस्त. एक तुम्हाला पळसाच्या फुलाचा सांगितलं, असे 2 उपाय सांगितले. हे दोनही उपाय करून तुम्ही जर, कारण दोन्ही उपाय केले तर सोन्याहून पिवळे तुमचा 3 दिवसामध्ये राहील. पण दोन्ही तुम्हाला शक्य नसल्यास जी एक वनस्पती भेटेल त्या वनस्पतीचा उपयोग करून आपण आपला नळगूद पूर्णपणे बरा करायचा आहे. असा हा एक जबरदस्त. आता हा एक तोडगा समजा किंवा उपाय म्हणा, कारण नुसते साल पाण्यात भिजू घातली ना अंगाला वरून चोळल्याने नळगूद राहते. बघा, अशी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही, देणार नाही, काय नाही. आपण ही माहिती तुम्हाला विनामूल्य आणि फुकट ही माहिती सांगताय. कारण आज फुकट कोणीही माहिती सांगत नाही, परंतु आपला हेतू आहे आपली परंपरा टिकावा, आपला धर्म टिकावा, आपल्या वनस्पतींपासून आयुर्वेदाचं ज्ञान सर्वांना व्हावं, यासाठी आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवत आहे मायबाप. तर बघा, असा हा तुम्हाला मी नळगुदावरचा औषधी उपाय सांगितलेला आहे. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, कारण दुसऱ्याला जर याची मदत मिळाली तर खूप चांगलं होईल. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर केला, ज्याला नळगूद आहे त्याला पाठवा.
आणि अनेक लोकांना याचा उपाय होऊ द्या, फायदा होऊ द्या। जजमेंट 100% उपाय खरा आहे, आमचे पूर्वज करत आले होते आणि तो आम्ही करत आहे आणि आता तुम्हाला पण त्याचा उपाय सांगितलेला आहे। तर असा हा नळगूद 100% बरा करणारा रामबाण उपाय ह्या वनस्पतीपासून। अशीच माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, एक हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा। चला थांबतो, उद्या भेटू नवीन वनस्पती नवीन माहिती। तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।